शुक्रवार जिवतीची कहाणी. ऐका शुक्रवारात तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. तेथे एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीने एका सुईणीला बोलावून आणलं. अगं अगं सुईणी, मला नाळवाडीसुद्धा एक मुलगा गपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीने गोष्ट कबूल केली. त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मण बाई गरबार राहिली. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली, बाई बाई, तू गरीब आहे. तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागलं तेव्हा मला कळव. तुझं बाळणपण फुकट करीन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर सुईण राणीकडे गेली. बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच 2रा महिना लागला आहे. लक्षणच सर्व मुलाची दिसत आहेत. तेव्हा आपल्या घरापासून ते तिथपर्यंत काही कळणार नाही असा एक गुप्त भुयार तयार करा. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नारवाडी मुलगा आणून देते. असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस गेले त्याचं डंब केलं. पोट मोठं दिसण्यासाठी त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास करताच बाळणपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावून आलं. त्याबरोबर तुम्ही पुढे वा, मी येते असं म्हणून सांगितलं. धावत धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल असे सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतण झाली. मुलगा झाला. सुईणीने एका दासीकडून भुयारी वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला. तिने एक वरवंटा घेऊन त्यास कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं गोड कौतुक होऊ लागलं. ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जिवती माते, जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवले. या मुलाच्या डोक्यावर पडले. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या वर्ज, कारल्याच्या मांडवा खालून जाणं वर्ज, तांदूळ धुणं बंद केलं. त्याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिच्यावर गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरं बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भिल का? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीला जाण्याची परवानगी घेतली. काशीत जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या येथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5वी-6वीच्या दिवशी जात असत. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे? जिवती उत्तर करते, अगं अगं, माझं नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडून देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्याचे आईबाप चिंता करीत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. तितक्यात उत्तरात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री त्याचप्रमाणे प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला. इकडे याचा मुलगा वाढता झाला. ते काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं. ते म्हणाले, घरी जा. साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव. म्हणजे याचं कारण समजेल. मनात मोठी चुटपुट लागली. घरी आला. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली. घरी कोणी चूल पेटू नये. सगळ्यांना जेवायला बोलवलं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला. मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळले तरच जेवायला येईन. राजाने ते कबूल केलं. जिथे तांदळाचं धुणं होतं ते काढून तेथं सारवून त्यावर ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस जिथे बाळ असेल तेथे खुशाल असं असे म्हणे. पुढे पानं वाढली. मोठा थाट जमला. राजाने तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ती ज्या पंक्तीत बसली होती तेथे आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. आईला प्रेम सुटून पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. ह्या त्याच्या तोंडात उडाला. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं, तीच तुझी खरी आई, तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला.
पुढं त्यांनी आपल्या आईबापास राजवाड्यानजीक एक वाडा बांधून दिला. त्यातसुद्धा आपण राज्य करू लागला. जशी जेवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तरेची गाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्णम.